गुरुकुल स्टडी सेंटर स्टँडर्ड 10th सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमसाठी मॅथमॅटिक्सचे फ्री क्लासेस सुरू करत आहे यूट्यूबच्या द्वारे. फॉर सेमी इंग्लिश मंडे, वेनसडे, फ्रायडे आणि इंग्लिश मीडियम ट्यूसडे, थर्सडे आणि सॅटर्डे. रात्री 8 ते 9 या वेळेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लक्षात आलं, ही वेळ आहे. ह्या वेळेमध्ये किंवा त्याच्या अगोदर आपल्याला यूट्यूबवर 100% जे लेक्चरचं शूट असेल ते टाकलं जाईल. मित्रांनो, आपल्याला ओम श्रद्धा सामाजिक प्रतिष्ठान आणि गुरुकुल स्टडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा उपक्रम सुरू करतोय. हा पूर्णपणे मोफत आहे आणि याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. गुरुकुल ही संकल्पनाच मूळ अशी आहे. तुमच्या लक्षात येतं का बघा या सिम्बॉलवरून. गुरु आणि शिष्य याचं नातं अतिशय अतूट आहे आणि त्या अतूट नातं टिकवण्याचं काम गुरुकुल संस्था करते. स्टँडर्ड 10th मॅथ्स 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा पहिला चॅप्टर आहे आणि हा पहिला चॅप्टर आपण शिकणार आहोत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. खरं तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय आणि त्यामध्ये 2 व्हेरिएबल असतील तर काय. तर पहिली गोष्ट बेसिक काही व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. Equation which contain 2 variable and the degree of variable, each variable must be 1, then we can say that this given equation is linear equation in 2 variables. For example, ax plus by plus c is equal to 0 standard form मध्ये linear equation, right, where a, b, c are the real numbers and a and b at a time not equal to 0. याचा अर्थ असा आहे, दिलेलं इक्वेशन जे आहे तुम्हाला ते ax प्लस by प्लस सी या स्वरूपात पाहिजे, किंवा तुम्ही असंही लिहू शकता ax प्लस by इज इक्वल टू सी और प्लस सी इज इक्वल टू 0, कसंही झालेलं, राईट. या ठिकाणी ए बी सी हे रिअल नंबर आहेत आणि एक्स आणि वाय हा एक्स आणि हा वाय हा व्हेरिएबल आहे, राईट. एक्सची डिग्री किती आहे बघा 1 आहे, वायची डिग्री सुद्धा किती आहे 1 आहे आणि म्हणून दे हॅव डिग्री 1. आणि असं असेल तर ते कुठलं इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल 3x - 4y इज इक्वल टू 12. 3 - 4 आणि 12 हे रिअल नंबर आहेत. एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे आणि म्हणून हे इक्वेशन काय 2 व्हेरिएबलचं आहे, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. पहिला पार्ट संपला. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. 2x + 5y इज इक्वल टू -2. 2, 5 आणि -20 हे काय आहेत, रिअल नंबर आहेत, नो डाऊट. एक्सची डिग्री किती आहे 1 आहे, वायची डिग्री सुद्धा 1 आहे, देअरफॉर इट इज लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. लक्ष द्या, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं इक्वेशन x - 13y इज इक्वल टू 56. एक्सचा कोएफिशियंट नाही आहे या ठिकाणी, याचा अर्थ 1 आहे, 1x, राईट, 1 आहे. मग 1, -13 आणि 56 हे रिअल नंबर आहेत, नो डाऊट. एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहेत आणि व्हेरिएबलची डिग्री 1 आहे आणि म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. समजलं, हे समजणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न येतो परीक्षेला. तो प्रश्न काय येतो बा, इज इट लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल ऑर नॉट, असा प्रकारचा प्रश्न येतो. इज द इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स. आपल्याला प्रश्न पहिला पहा. 5x - 2y इज इक्वल टू 10. या अर्थात 5 - 2 आणि 10 हे काय आहेत, रिअल नंबर आहेत, नो डाऊट. एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे, देअरफॉर इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लक्ष पटापट सांगता आलं पाहिजे आपल्याला, नो डाऊट. दुसरा प्रश्न बघूया. 2x + 3y + 20 इज इक्वल टू 0. 2, 3 आणि 20 हे रिअल नंबर आहेत, लक्षात ठेवा. 2, 3 आणि 20 रिअल नंबर आहेत, राईट. एक्स ची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे, देअरफॉर इट इज लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, नो डाऊट. अवघड काही नसतं, लक्षात आलं. तिसरा प्रश्न. आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू शकता. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय याचा, लक्ष द्या. हा +7y आहे, हा इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 4x - 7y इज इक्वल टू 24, राईट. 4 - 7 आणि 24 हे रिअल नंबर आहेत. या ठिकाणी एक्सचा पॉवर 1 आहे, वायची सुद्धा पॉवर 1 आहे, डिग्री 1 आहे आणि देअरफॉर इट इज
लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का तर आहे, म्हणजे लक्षात ठेवा, हे समजलं पाहिजे आपल्याला आहे की नाही, परीक्षेला इतकंच विचारतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा इथे मात्र घाई करू नका, लक्ष द्या. या ठिकाणी हे सोडवा पहिल्यांदा, सोडवल्यानंतर तिरकस गुणोत्तर पद्धतीने फ्रॅक्शनची जशी बेरीज वजाबाकी करतो तसंच करायचं आहे. 4 × y 4y राईट, x × 7 + 7x डिवाइड बाय x × y xy इज इक्वल टू 24 राईट. आणि हा xy डिवाइड आहे तो मल्टिपल होईल, म्हणजे 7x + 4y स्टँडर्ड फॉर्म मध्ये द्या इज इक्वल टू 24xy. आणि 20xy नाही चालणार आपल्याला, लक्षात आलं का. x ची डिग्री या ठिकाणी 1 आहे, xy ची डिग्री 1 आहे, पण xy ची डिग्री ही जर आपण पाहिली असेल तर 2 येते. स्टँडर्ड 9th मध्ये पाहिली आहे डिग्री ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन राईट, आठवतं का. त्यामुळं हा जो क्वेश्चन आहे हा लिनियर इक्वेशन नाही आहे, हे लक्षात घ्या. समजतं सोडवायचं कसं हे समजलं, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. काही प्रश्न असतात ते प्रश्न समजावून घ्यायला शिका. पुढचा प्रश्न पहा, हा सुद्धा सोडवा, घाई करू नका. पहा 3 ने x ला मल्टिपल करा 3x, 2 ने -y ला मल्टिपल करा -2y अपॉन 2 3 = 6. माहिती आहे फ्रॅक्शन प्रमाणे आपण सोडवायचं आहे. आणि 8 ॲज इट इज, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 3x - 2y ह्या 6 ने 8 ला मल्टिपल, 6 8 = 48. समजतं. मग हे सुद्धा आहे का तर आहे ना, कारण इकडे लक्ष द्या, x आणि y व्हेरिएबल आहे, त्याची डिग्री 1 आहे राईट. 3 - 2 आणि 48 हे काय रिअल नंबर आहे, देअरफॉर इट इज अल्जेब्रिक इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, नॉट अल्जेब्रिक राईट. आपल्याला पुढे पाहायचं आहे. मित्र विद्यार्थी एकही समोर नाही, शिकवत असताना शिक्षकाला प्रचंड त्रास होतो, लक्षात ठेवा. कारण तितकं कॉन्सन्ट्रेशन करणं हे फार गरजेचं असतं. पुढचा क्वेश्चन आहे 3xy, मुळात 3xy आलं म्हणजे xy ची सामूहिक डिग्री किती आपली 2 आहे, आणि त्यामुळे हे असणार नाही, पुढे जास्त विचार करायची गरज नाही. √2x √5y, x ची डिग्री 1 आहे, 5 ची डिग्री 1 आहे राईट. आणि मुळामध्ये √2 √5 आणि -24 हे रिअल नंबर आहेत का तर आहेत, देअरफॉर इट इज अँड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, नो डाऊट. समजलं पाहिजे आपल्याला, लक्षात आलं का. त्यानंतर 3 0 आणि 12 हे रिअल नंबर आहेत, x आणि y ची डिग्री 1 आहे म्हणजे आहे, तो सुद्धा लिनियर इक्वेशन आहे का, आहे. 0x + 7y राईट, 0 7 आणि -14 रिअल नंबर आहेत, x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे, देअरफॉर इट इज लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, नो डाऊट. समजतं. आता आपल्याला पुढचं आणखी एक गणित बघायचं आहे. हा येस, हे अतिशय महत्वाचं आहे, लक्ष द्या. मी सोडवून दाखवतो तुम्हाला. 3 × y 3y प्लस x × 5 5x अपॉन x × y xy इज इक्वल टू किती येतो 14 अपॉन xy. लक्षात द्या, बोथ द साईडचे xy जातील, लक्षात आलं. म्हणजे 3y + 5x इज इक्वल टू 14, किंवा तुम्ही परत लिहा 5x + 3y इज इक्वल टू 14. हे लिनियर इक्वेशन आहे तर आहे, कारण x आणि y ची डिग्री 1 आहे, 3 5 आणि 14 काय रिअल नंबर आहेत, देअरफॉर त्या डेफिनेशनच्या याच्यामध्ये ते बसतं राईट. आणि म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन. बघता क्षणी आपल्याला वाटतं हे नाही आहे, पण नाही, सोडवा आणि मग ठरवा. समजतं मित्र. हा पहिला बेसिक पार्ट आपला. क्वेश्चन काय असतो परीक्षेला किंवा कसा विचारला जातो, मी इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत बरोबर. ते क्वेश्चन पहिल्यांदा बेसिक आहे, ते समजावून घ्या. एलिमिनेशन एनी व्हेरिएबल, एका व्हेरिएबलचं आपल्याला लोप करायचं आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आणि कसं करायचं. हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे बरोबर. इक्वेशन 1 3x - 5x -3y इज इक्वल टू 7 इक्वेशन 1, आणि 4x + 3y इज इक्वल टू 11 इक्वेशन 2. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, परंतु इक्वेशन 1 आणि 2 याची ऍडिशन केली जाणार आहे, कारण +3y आहे आणि -3y ऍडिशन केली ते जाणार आहे.
लक्षात आलं. ॲडिशन केलं तर हे 5x प्लस प्लस 4x 9x येईल आणि या ठिकाणी या दोघांची ॲडिशन करा, किती येईल 18 येईल. म्हणजे x इज इक्वल टू 18/9 दॅट इज x इज इक्वल टू 2. म्हणजे एका चलाची किंमत तुम्हाला मिळाली. लक्षात आलं. आणि ती एका चलाची आलेली किंमत तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये टाका, 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये कुठेही टाकू शकता. शक्य तुम्ही आता या ठिकाणी दुसरं इक्वेशन मला बरं वाटतं म्हणून त्याच्यामध्ये टाकतो. 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 असं दुसरं इक्वेशन आहे. x ची किंमत 2, 4 इंटू 2 प्लस 3y इज इक्वल टू 11. आपल्याला माहिती आहे 4 2 8 प्लस 3y इज इक्वल टू 11 प्लस 8 आहे ते मायनस होईल. 3y इज इक्वल टू 11 मायनस 8 3y इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 1. समजतं तुम्हाला. हे बेसिक आहे, लक्षात आलं का. हे समजलंच पाहिजे. लाईक दॅट. आणि मग तुमच्या लक्षात येईल उत्तर आपल्याला मिळाले, एक्स व्हॅल्यू मिळाली 2, वायची व्हॅल्यू मिळाली 1. म्हणजे सोल्युशन सेट तुमचा 2 1 असा तयार होतो हे सोडवल्यानंतर. आता आपण बेसिक काही कन्सेप्ट समजावून घ्यायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे उत्तर बरोबर आहे की नाही. कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका ना. 5x मायनस 3y इक्वल टू 7 येतं का बघा. 5 इंटू 2 किती रे 10 मायनस 3 इंटू 1 3. मग 10 मायनस 3 जर केलं तर उत्तर किती येतं 7 येतं. म्हणजे हे LHS ची व्हॅल्यू आणि RHS ची व्हॅल्यू सेम येते. म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. किंवा इथे टाका 4 इंटू 2 किती 8 प्लस 3 इंटू 1 किती 1. म्हणजे 8 प्लस 3 किती 11. आलं ना. म्हणजे हे सुद्धा उत्तर 11 बरोबर आहे. लक्षात आलं का. म्हणजे इकडे लक्ष द्या. काही प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येतात. म्हणजे या ठिकाणी ॲडिशन इक्वेशन 1 आणि 2 चे केलं उत्तर तयार झालं. लक्षात आलं. मी आता काय करतोय एलिमिनेशन फक्त दाखवतोय तुम्हाला नेमकं एका चलाचा लोप. राईट. या ठिकाणी 4y आहे, इथं सुद्धा प्लस 4y. दोघांची साईन सेम आहेत. राईट. या ठिकाणी दोघांची साईन डिफरंट होती. इथे प्लस होतो, इथं मायनस होतो. राईट. त्यावेळेला आपण ॲडिशन केली. साईन सेम असेल तर ऑलवेज सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल, चिन्ह बदलतील. इथे मायनस होईल, इथे सुद्धा मायनस होईल, इथे सुद्धा मायनस. या ठिकाणी मायनस 2x. राईट. कसं -5 आणि प्लस 3 मायनस 2x. हा तर गेला प्लस 4y ला मायनस 4y. राईट. आणि या ठिकाणी इज इक्वल टू 22 मधून 18 गेले मायनस 4 राहतील. दोन्ही बाजूचे निगेटिव्ह साईन घालवा. म्हणजे 2x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 4/2, x इज इक्वल टू 2. समजलं तुम्हाला. जे लगेच उत्तर मिळालं. आलेलं उत्तर कुठल्याही इक्वेशन टाका, दुसऱ्या चलाची किंमत आपण काढू शकतो, दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढू शकतो. या ठिकाणी थोडासा विचार करा. हे इक्वेशन 1 आहे, तिसरं गणित हे इक्वेशन 2 आहे. राईट. ह्या दोन्ही इक्वेशनचा विचार करता इथं +2 आहे आणि इथं -4 आहे. इथं 5 आहे आणि इथे काही नाही म्हणजे 1 आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोइफिशियंट सेम असणं आवश्यक आहे, मग चिन्हांचा विचार होतो. या ठिकाणी कोइफिशियंट सेम नाही, ते करून घ्या. तर इक्वेशन 1 जे आहे ना त्याला कितीने मल्टिपल करा, 2 ने मल्टिपल करा. काय होईल 10x 5. राईट. नंतर प्लस 4y इज इक्वल टू 22. बरोबर आहे. आणि मग x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 11. थोडासा विचार करायचा. ॲडिशन करा. ॲडिशन केली तर 11x येईल. हा प्लस 4y ला मायनस 4y गेले म्हणजे 0 आपण लिहू शकतो. आणि 22 मधून 11 गेले 11. मग x ची व्हॅल्यू किती येईल 11/11. राईट. 11x 11 x इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा एका व्हेरिएबलचं व्हॅल्यू काढायची आहे. ही मेथड जी आहे ती एलिमिनेशन मेथड आहे. लक्षात आलं. या मेथडचा उपयोग करून आपण सहज सोडवू शकतो, हरकत नाही. आता आपल्याला प्रत्यक्ष गणिताकडे जायचं आहे. एक्सरसाइजमध्ये काय नेमकं आहे ते बघायचं आहे आणि मग तेच आपल्याला लक्षात येईल. हो, प्रॅक्टिस केली की प्रत्येक गणित तुम्हाला समजणार आहे. लक्षात आलं. अवघड काही नाही मित्र. आता कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन असा क्वेश्चन आहे तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज 1.1 मधला 1. राईट. इक्वेशन पहिलं कुठलं आहे 5x प्लस 3y इक्वल 9. इक्वेशन दुसरं कुठलं आहे 2x मायनस 3y इक्वल 12. आणि हे सोडवायचं आहे. ऍक्च्युली फिल इन द ब्लँक्स आहे, परंतु मी काय केलेलं आहे फिल इन द ब्लँक्स केलेलं नाहीये. लक्षात घ्या. मी हे गणित पूर्णपणे सोडवून दाखवलेलं आहे. ते सोडवायचं कसं +3y मायनस 3y याचा अर्थ ॲडिशन करा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. फक्त ॲडिशन केल्यानंतर उत्तर मिळणार आहे. बरोबर. मी ॲडिशन करतोय
ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲडिंग इक्वेशन, लेट अस ॲड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 लिहा, त्याच्या खालोखाल इक्वेशन 2 लिहा. इक्वेशन 1 लिहिलं 5x + 3y = 9. इक्वेशन 2 लिहिलं 2x - 3y = प्लस 3y ला मायनस 3y जाणार आहेत, लक्षात आलं ॲडिशन केल्यानंतर, कारण बरोबर ना. मग 5x + 2x 7x 7x = 12 + 9 21. 7x = 21, x = 21/7, राईट. मल्टिपल आहे ते डिवाइड होतो. x = 3, राईट. आलेली x = 3 जी व्हॅल्यू आहे ते इक्वेशन 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका. 1 मध्ये टाकणं सोपं आहे म्हणून 1 मध्ये टाकतो बा. 5x + 3y = 9 हे इक्वेशन 1 आहे. त्यात x च्या ठिकाणी 3 टाकायचं आहे, म्हणजे 5 × 3 15 येईल, राईट. हे किती येईल? 15 येईल. आणि हा 15 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस, म्हणजे 3y = 15 - 9. तुम्हाला सर एक स्टेप कळली का? ते पुस्तकात आहे तसंच मी दिलेलं आहे. 3y = 9 - 15 दॅट इज -6. 3y = -6. 15 मधून 9 जातात, आठवतं का? मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची, मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. 15 मधून 9 गेले 6, 6 ला साईन मायनस, कारण 15 ला साईन मायनस आहे, राईट. 3y = -6, y = -6/3, y = -2, राईट. म्हणजे सोल्युशनसाठी तुमचा x ची किंमत पहिल्यांदा लिहा, नंतर y ची लिहा. x ची किंमत किती लिहिली आपण? 3, y ची किंमत -2. आणि नेहमी आपण क्लोज ब्रॅकेट आहे त्याचा वापर करायचा, लक्षात ठेवा. पहिल्यांदा नेहमी x ची व्हॅल्यू, नंतर नेहमी y ची व्हॅल्यू. समजतं? अतिशय महत्वाचा भाग आपण पाहिला, आलं लक्षात. आता थोडंसं पुढे जाऊया आपण. हे उत्तर काढलेलं आहे, हे बरोबर आहे की नाही, इट इज राईट ऑर रॉंग, हे आपल्याला चेक करायचं. तर x व्हॅल्यू किती आली? 3 आली. y ची व्हॅल्यू -2. या इक्वेशन 1 मध्ये टाकून बघूया. 5 × 3 + 3 × -2 बा 15 - 6 आलं, उत्तर 9 येईल. आणि ही जी व्हॅल्यू आहे 9, ही व्हॅल्यू कोणा इतकी आहे? ह्या RHSच्या व्हॅल्यू इतकी आहे. म्हणून LHS आणि RHS व्हॅल्यू सेम आहे, आणि म्हणून हे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. तुम्ही इक्वेशन 1 मध्ये टाका, इक्वेशन 2 मध्ये टाका, टॅली झालं पाहिजे. आणि टॅली होत असेल तर आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. समजलं? थोडंसं आपण पुढे जाऊया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला प्रश्न यायला लागले, लक्षात आलं का? आपल्याला समजायला लागलं काय ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, किंवा इक्वेशन मध्ये थोडासा बदल करून सुद्धा आपल्याला मॅथ्स सोडवता येतं. पहा, 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. एक लक्षात ठेवा, 5b आणि 5b सेम आहे, +5b. म्हणून इथे सबट्रॅक्शन करणार, उत्तर येणार. लक्षात आलं? समजतं आपल्याला? तर हेही समजणं फार गरजेचं आहे. इक्वेशन 1 लिहा, 3a + 5b = 26. त्याच्या खाली इक्वेशन 2 लिहा, a + 5b = 22. यांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्शन करत असताना इक्वेशन 1 लिहिलं, इक्वेशन 2 लिहिलं, साईन चेंज होतात, लक्षात ठेवा. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात आलं का? या ठिकाणी साईन चेंज होतं, मायनस होणार, इथे सुद्धा मायनस होणार, आणि इथे सुद्धा मायनस होणार. लक्षात आलं? मग इथं 2a येणार, इथं 0, हे जातील नाही का? आणि 26 मधून 22 गेले, 4 राहिले. 2a = 4, a = 4/2, a = 2. समजतं? हे असं आपल्याला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. मी सोडवून दाखवलं. पहा, साईन चेंज केले. 5b ला -5b गेले, 3a मधून a गेले, 2a राहिले. 2a = 4, a = 4/2, आणि मग h व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली. आलेली h व्हॅल्यू 2 इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कुठेही तुम्ही टाकू शकता. शक्यतो इक्वेशन 2 मध्ये टाका, कारण छोटं इक्वेशन येते, राईट. म्हणून मी 2 इक्वेशन, a + 5b = 1 मध्ये टाकलं तरी आन्सर तेच येणार आहे, का वेगळं येणार नाही. लक्षात आलं? पहा, h व्हॅल्यू 2 टाका, म्हणजे 2 प्लस आहे ते मायनस होईल. 2 प्लस आहे ते मायनस झाले, 22 मधून 2 गेले, 20. येतं लक्षात? 5b = 20. मग आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. b = what? b = 20/5. 5 1 जा 5 4 जा, म्हणजे 4 आन्सर आलं. समजलं?
आता तुम्ही मला सांगा, हा भागाकार, गुणाकार, साधा, बेरीज, वजाबाकी, हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि अवघड नाहीये, सोपं आहे. पहिलं गणित झालं तर दुसरं गणित बघूया आपण. x प्लस 7y इज इक्वल टू 10, 3x मायनस 2 इज इक्वल टू 7, असं काहीतरी एक्झाम्पल आहे. पहिलं इक्वेशन कुठलं आहे तुमचं? x प्लस 7y इज इक्वल टू 10 आहे, बरोबर. आणि दुसरं काय आहे? 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 आहे. एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. इथं 3 आहे म्हणजे इथे सुद्धा 3 आलं पाहिजे, म्हणजे इक्वेशन 1ला 3 ने मल्टिपल केलं पाहिजे, गणित सोपं जातं, लक्षात ठेवा. बघा, मल्टिपल करा, इक्वेशन 1ला 3 ने मल्टिपल करा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बोथ द साईडला, अर्थात 3 ने मल्टिपल करा, म्हणजे 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आलं, इक्वेशन 3. आता थोडंसं लक्ष द्या, इथं 3x आहे, इथे सुद्धा 3x आहे, म्हणजे याची सबट्रॅक्शन केली तर ते जाणार आहेत, बरोबर. याचा एलिमिनेशन होणार आहे, लक्षात आलं. 3x म्हणून सबट्रॅक्शन करा. का करायचं हे पण समजलं पाहिजे ना आपल्याला. नाव लेट अस सबट्रॅक्ट द इक्वेशन 2 फ्रॉम 3. पहिल्यांदा 3 इक्वेशनला 3x प्लस 21 30, त्याच्यानंतर 2 इक्वेशनला 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, आणि सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करत असताना साईन चेंज होतात, म्हणजे इथे मायनस होणार, इथं मायनसचं प्लस होणार, इथे मायनस होणार, लक्षात आलं. हे समजलं पाहिजे आपल्याला. मग तुमच्या लक्षात येतं की बा हे तर प्लस 3x ला मायनस 3x गेले, साईन चेंज. इथं 21 आणि 2 प्लस 2 म्हणजे 23y, आणि 30 मधून 7 गेले 23. y इज इक्वल टू 23 अपॉन 23, दॅट इज वॉट y इज इक्वल टू 1. समजतं? हे समजणं आवश्यक आहे. चला लक्ष द्या, मी काय करतो, साईन चेंज करतोय पहिल्यांदा बा, राईट. 3x ला 3x गेले, 21 प्लस 2 दॅट इज 23, 23y इज इक्वल 23, राईट. 30 मधून 7 गेले 23, y इज इक्वल टू 23 अपॉन 3, दॅट इज यू गेट 23 अपॉन 23, दॅट इज आन्सर इज 1. ओके. आलेली y ची किंमत 1 ही इक्वेशन 1 मध्ये टाका, 2 मध्ये व 3 मध्ये, कुठेही टाकू शकता, शक्यतो 1 किंवा 2 मध्ये टाकायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकूया, राईट. y इज इक्वल टू 1, 7y म्हणजे 7 इंटू 1, राईट. मग 7 इंटू 1 7, x प्लस 7 इज इक्वल टू प्लस 7 आहे ते मायनस होतील, राईट. प्लस 7 आहे ते मायनस झाले, 10 मायनस 7 दॅट इज 3, दॅट्स युअर आन्सर. हो काय, 3 आणि 1, राईट. हे तुझं आन्सर आहे, आणि हे आन्सर सुद्धा चेक करता येतं आपल्याला, नाही असं नाही. दुसरा प्रश्न संपला, आपण तिसरा बघूया. काही नका करू, समजावून घ्या. 2x मायनस 3y इक्वल 9 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 13. या ठिकाणी काय करता येईल, पहिल्यांदा इक्वेशन एकाखाली एक असं लिहून घ्या, इक्वेशन फर्स्ट देन इक्वेशन सेकंड. ओके. त्यानंतर थोडंसं लक्ष द्या, या प्लस 2 राईट, साईन चेंज सेम आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करायला पाहिजे, बाकी काही नाही. मग इक्वेशन 1 आणि 2 यांची सबट्रॅक्शन करा. इक्वेशन पहिल्यांदा 1 लिहा, त्याच्या खाली इक्वेशन 2 लिहा. आता सबट्रॅक्शन करतो म्हणजे काय करतो, साईन चेंज करतो, मायनस, इथं प्लसचं मायनस आणि मायनस. हा प्लस 2x ला मायनस 2x तर गेला, राईट. मायनस 3 आणि मायनस 1 म्हणजे मायनस 4y येईल, राईट. मायनस 4y इज इक्वल टू 13 मधून 9 गेले 4, 4 ला सुद्धा साईन मायनस, बोथ द साईड निगेटिव्ह साईन आहे ते घालवा पहिल्यांदा. 4y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1. समजतं? आता y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका, 2 मध्ये. कुठे टाकणं सोपं आहे? 2 मध्ये टाकणं सोपं आहे, मग 2 मध्ये टाका, राईट. पुटिंग y इज इक्वल टू इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय? 2x प्लस y इज इक्वल टू 13. y च्या ठिकाणी 1 टाका, 2x प्लस 1 इज इक्वल टू 13. प्लस 1 तिकडे जातील, मायनस होईल. 13 मधून 1 गेले 12 राहतील, राईट. 2x इज इक्वल टू 12, x इज इक्वल टू 12 अपॉन 2 दॅट इज 6. दॅट्स युअर आन्सर. मग आन्सर फायनल काय होईल? x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 आहे. संपलं. किती सोपं आहे ते बघा, किती सोपं गोष्टी समजावून घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राईट, क्वेश्चन नंबर 4 बघूया. काय क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19,
एम मायनस 6n इज इक्वल टू -7, राईट. असा क्वेश्चन आहे. हा सोडवायचा कसा पहा. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 इक्वेशन 1, राईट. m मायनस 6n इज इक्वल टू -7 इक्वेशन 2, राईट. आता आपल्याला थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी 5 आहे, एका ठिकाणी 1 आहे. म्हणजे इक्वेशन 2ला जर 5ने मल्टिपल केलं तर सोपं जाईल, राईट. किंवा या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी -3 आहे. म्हणजे इक्वेशन 1ला 2ने मल्टिपल केलं तरी सोपं जाईल. म्हणजे आपण काय करायचं आपल्यावर आहे, लक्षात आलं. त्यामुळं आपल्याला जे सोपं वाटतं ते आपण करायला शिकलं पाहिजे. एवढं लक्ष द्या. मी काय करतोय बा, मल्टिप्लाइंग बोथ द साइड ऑफ इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1च्या बोथ द साईडला 2 म्हणजे इथे 10m येणार, -6n येणार, इज इक्वल टू 2 × 19 दॅट इज 38, राईट. आता तुमच्या लक्षात येतं का जरा बघा. 3 मधून इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 मायनस करायचं आहे, कारण इथे -6n आहे, इथे मायनस आहे, म्हणून इथे सुद्धा मायनस करा. दोघांची साईन सेम आहेत ना, बरोबर. मग आता मी काय करतोय ते पहा. लेट अस सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. इक्वेशन 3 पहिल्यांदा लिहून घ्या. 10m मायनस 6n इज इक्वल टू 38. त्याच्या खाली इक्वेशन 2 लिहा. m मायनस 6n इज इक्वल टू -7. सबट्रॅक्शन करतो, या ठिकाणी साईन बदलतात, लक्षात ठेवा. हे मायनस होणार, हे प्लस होणार आणि हे प्लस होणार. समजतं का? हे समजणं फार गरजेचं आहे. लक्षात आलं. बऱ्याच मुलांना ते समजत नाही, तिथं चुका करतात विद्यार्थी. चुका करू नका. साईन चेंज केलं. 9m 10m मधून हा m गेला म्हणजे 9m आला. हा प्लस 6n ला -6n गेला, राईट. हा व्हॅनिश झाला म्हणजे 0 होता. आणि 38 + 7 दॅट इज 45. 9m इज इक्वल टू 45, राईट. व्हॅल्यू ऑफ m काढायची आपल्याला. m इज इक्वल टू 45/9. 9 5 जा, राईट. म्हणून m इज इक्वल टू 5. आलेली m इज इक्वल टू 5 इक्वेशन 1 मध्ये टाका, 2 मध्ये किंवा 3 मध्ये, कुठेही टाका, तुमच्यावर आहे. m इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला कारण तो छोटा आहे. m च्या ठिकाणी 5 टाका. हा +5 तिकडे मायनस होईल, म्हणजे -6n इज इक्वल टू -5 - 7 दॅट इज यू गेट -12. -7 - 5 दॅट इज -12, राईट. दोन्ही बाजूचे निगेटिव्ह साईन पहिल्यांदा घालून टाका. म्हणजे 6n इज इक्वल टू 12. n ची व्हॅल्यू काढा. n इज इक्वल टू व्हॉट, 12/6. 6 1 जा, 6 2 जा, n ची व्हॅल्यू 12. किती सोपं आहे बघा. म्हणजे सोल्युशन सेट होईल mn, राईट. x ची व्हॅल्यू, m ची व्हॅल्यू किती आहे, या ठिकाणी व्हेरिएबल m आहे. m ची व्हॅल्यू किती आहे, पहिल्यांदा m घ्यायचं, नंतर n घ्यायचं, 5, आणि n ची व्हॅल्यू 2. संपलं. समजतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 काय बा, 5x + 2y इज इक्वल टू -3 आणि x + 5y इज इक्वल टू 4. काय करता येईल, किती सोपं करता येईल, हे तुम्ही करायचं आहे. इथे मी काय करणार आहे ते मी सांगतो तुम्हाला. इथे 5x आहे ना, इथे 1x आहे, राईट. इथे 5 ने मल्टिपल करणार, म्हणजे इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिपल. सोपं जाणार, बाकी काही नाही. बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 बोथ द साइड. ओके. म्हणजे 5x + 25y इज इक्वल टू 4 5 जा 20, राईट. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन फर्स्ट याचा विचार करूया. इक्वेशन 3 आणि इक्वेशन फर्स्ट सबट्रॅक्शन करा, राईट. काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायची. का सबट्रॅक्शन, 5x साइन चेन मायनस सेम आहे ना, म्हणून. मग 5x + 25y इज इक्वल टू इक्वेशन 3 पहिल्यांदा लिहिलं, त्याच्या खाली इक्वेशन 1 लिहितोय आणि सबट्रॅक्शन करतो, म्हणजे साईन चेंज होतात. या ठिकाणी मायनस होणार, या ठिकाणी मायनस होणार, या ठिकाणी प्लस होणार. लक्षात आलं. हा 5x ला प्लस -5x गेला, म्हणजे 25 - 2 दॅट इज 23y आणि 20 + 3 23. लक्षात आलं. मग y ची तुम्ही किंमत काढा. समजलं. चलो, साईन चेंज केली, प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं, मायनसचं प्लस झालं, राईट. हा गेला, राईट. 25 - 2 दॅट इज 23. 20 + 3 दॅट इज 23. y इज इक्वल टू 23/23 दॅट इज 1. y ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. आलेली y ची व्हॅल्यू 1 इक्वेशन
1 2 किंवा 3 कुठेही टाकू शकता, पण 2 मध्ये टाका, कारण इक्वेशन 2 सोपं आहे. पुट y इज इक्वल टू 1 इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहा. x प्लस 5y इज इक्वल टू राईट 4. वायच्या ठिकाणी 1 टाका, 5 1 जा 5. x प्लस 5 इज इक्वल टू 4. प्लस 5 आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, राईट? समजतं ना? 4 मायनस 5 दॅट इज -1. म्हणजे सोल्युशन सेट एक्सची व्हॅल्यू -1 मिळाली, वायची व्हॅल्यू 1 मिळाली, म्हणजे -1 1 दॅट इज युअर आन्सर. लक्षात ठेवा, नेहमी आपल्याला सोल्युशन सेट लिहित असताना एक्सची व्हॅल्यू लिहायची, नंतर वायची व्हॅल्यू लिहायची. मित्र, तुम्ही माझं आतापर्यंत लेक्चर ऐकलात, बरोबर का? हे लेक्चर किंवा यूट्यूबवर येण्याचा उद्देश एकच आहे, तळागाळातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, गणिताची भीती पूर्णपणे दूर व्हावी, गणितात पैकीच्या पैकी मार्क काढावे, यासाठी हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज खरंच आवडल्या, माझी शिकवण्याची पद्धत आवडली, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पहिल्यांदा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. लाईक करा, सपोर्ट करा, कॉमेंट्स करा. जर छान व्हिडिओ वाटत असेल तर तितकंच कौतुक सुद्धा तुम्ही करायला विसरू नका. छान कॉमेंट्स द्या, शेअर करा. कुणाला शेअर करा? ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्या विद्यार्थी गरीब आहेत आणि त्यांना मॅथमॅटिक्स अवघड जातं, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. मित्रो, तुम्ही भरघोस मला प्रतिसाद द्याल याबद्दल अपेक्षा आहे, आणि तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू टू ऑल माय स्टुडंट्स. माझे सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून धन्यवाद. याचं कारण असं आहे, हा व्हिडिओ मनापासून पाहणं आवश्यक आहे, समजावून घेणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट समजली नाही तर परत परत पाहणं आवश्यक आहे. कारण लक्षात ठेवा, यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास करणं सोपं नाही, पण अवघडही नाही आहे. प्रामाणिकपणे ठरवा, मला अभ्यास करायचा आहे, मला परिश्रम करायचे आहेत, मला पैकीच्या पैकी मार्काची तयारी करायची आहे. 100% तुम्हाला यश मिळणार आणि 100% तुम्ही यशस्वी होणार. धन्यवाद.